रंजना नागपूरकर यांनी मनोज जरांगे दादा यांची भेट घेतली होती आणि त्यांनी पाहिलं तर माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते की माझ्या नोकरी म्हणजे पतीला नोकरी सामील 25 लाखाची पैसे मागितले होते. त्यानंतर पाहिलं तर 17 लाख रुपये मी धनंजय मुंडे दिले होते आणि त्यानंतर माझ्या पतीचं काम देखील करण्यात आलं नव्हतं. आणि त्यांनी पाहिलं तर कैलास फड आणि त्यांचे मित्र आहेत निखिल फड यांनी मला पिस्तूल लावून परत हाकलून दिलं असे देखील त्यांनी काल बनेत बोललं होतं. आता माझ्यासोबत पाहिलं तर कैलास फड त्यांचे पुत्र आपल्यासोबत येतं. तर काय सांगाल, तुमच्या गंभीर आरोप करण्यात आले होते रंजना नागपूरकर यांची, काय सांगाल? मी रंजनाताई नागपूरकर यांना ओळखत पण नाही, माझा त्यांचा कुठला संबंध नाही आणि आजपर्यंत मी त्यांना जर कोणी कॉल केला असेल किंवा त्यांनी मला कॉल केला असेल तर त्याचा CDR काढण्यात यावा आणि परत माझ्यावर आणि माझ्या मुलावर आणि आमच्या आडून दोघांच्या धनंजय मुंडे साहेबांना बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे आणि याच्या पाठीमागं कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे. ही घटना पाहिजे 2000ची घटना, आता 6 वर्ष पूर्ण होते या घटनेला पाहिलं तर मग आताच्या नाही आरोप नेमकं कसे काय करण्यात आलेली आहे? मग कोण असावं याच्या पाठीमध्ये नेमकं? त्यावेळेला तर मी धनंजय मुंडे साहेबांसोबत नव्हतो, पण भारतीय जनता पार्टीमध्ये होतो 2002ला. त्यानंतर मी 2004ला प्रवेश केलेला आहे साहेबांकडं. हां, मनोज जरांगे पाटील म्हणतात की ते एक फडणवीस यांचे नातेवाईक आहेत, जे आपले मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक आहे, मग ते त्यांनी त्यांच्याकडे जायला पाहिजे होतं ना? बरोबर आहे, त्यांनी त्यांच्याकडे जायला पाहिजे होतं, त्यांनी त्यांच्याकडे जाऊन न्याय मागायला पाहिजे. जरांगे साहेबांचा त्याच्यात संबंधच नाही काही. हां, मग जरांगे तर आरोप केला धनंजय मुंडे यांच्यावर. हे आरोप दररोज करतात. हो, मग जाणीवपूर्वक कुठे वंजारी समाजात टार्गेट केलं जाते? जाणीवपूर्वक वंजारी समाजाला म्हणून टार्गेट केलं जातो. मग या संदर्भात आपली काय भूमिका असणार आहे? त्यांचा आमचा संबंध नाही, त्यांना आम्ही ओळखत नाही. त्यांनी त्यांची जर फसवणूक केलेली असेल, झालेली असेल तर त्यांनी SP साहेबांकडे जावं, नागपूरच्या SP कडे जायला तयार आहेत आम्ही, बीडच्या SP साहेबांकडे जावं, चौकशी करावं, आम्ही त्यांच्यासोबत आहेत. आता काय सांगेल तुझं त्याच्यामध्ये पाहिलं की तू पिस्तूल लावला आणि त्याचे पैसे घेत असे ते उल्लेख केले, काय सांगेल? आता पिस्तूल लावायला ओळखच नाही, आम्ही त्यांना प्रत्यक्षात ना बघितलं आहे ना, त्यांची ना आमची कधी ओळख आहे ना, काहीच कुठलाच संबंध नाही. आम्ही एक स्थानिक पातळीवर कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करत असतो, पण आम्ही एक विशिष्ट जातीचे आहेत किंवा एका विशिष्ट समाजाचे आहेत म्हणून आम्हाला सतत त्याने टार्गेट करून आम्हाला ट्रोल केलं जाते. आता मागील काही दिवसात पण तुम्ही बघितलं असेल तर आमच्यावर विविध गुन्हे दाखल करण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला आणि हे आता सध्या चालूच आहे की कुणी उठायचं, धनंजय मुंडे साहेबांवर आरोप करायचे, मीडियाला बदनामी करायची. हे काहीतरी विशिष्ट लोक आहेत आणि तेच लोक हे पण करून आणायले. कोण लोक आहेत नेमकं जाणते? आता ते सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. आता ह्या प्रकरणात मी पोलीस अधीक्षकांना स्वतः सांगतो की साहेब तुम्ही ह्याची सखोल चौकशी करा आणि ज्या काही सखोल चौकशीला आम्ही सर्व सोबत आहोत, ह्याच्यात आमचा काही जरी संबंध आला तरी तुम्ही म्हणताल ती सजा भोगतायला आम्ही तयार आहे. या ठिकाणी पाहिलं तर माजी गृहमंत्री होते अनिल देशमुख, त्यांचा देखील नाव उल्लेख करण्यात आले. त्यांच्या एका माणसा कदमचं नाव देखील उल्लेख करण्यात आलेला आहे की त्यांनी पैसे घेतले परत पैसे वापस दिले आहेत. आत्तापर्यंत त्यांनी 10 ते 15 लोकांचं नाव घेतलेलं आहे, पण त्यामध्ये फक्त धनंजय मुंडे साहेब, निखिल फड, कैलास फड याच लोकांना आम्हालाच टार्गेट केलं जातं, याच्याशिवाय दुसरा पर्याय काही नाही. तर या संदर्भात आपण तर आता गुन्हा काही दाखल करणार? हो, कायदेशीर न्यायालयामध्ये धाव घेऊ आणि त्यानंतर आबरू नुकसानीचा दावा दाखल करून गुन्हा दाखल करणार आहोत. त्याची चौकशी झाली पाहिजे. चौकशी झाली पाहिजे. आता हे होतं कैलास फड त्याचं म्हणणं की या संपूर्ण चौकशी झाली पाहिजे, जाणीवपूर्वक ते का आम्हाला वंजारी जातीला बदनाम केलं जाते आणि याच्यामध्ये दोषी असेल तर आम्ही त्या बघायला तयार आहेत. कॅमेरा पर्सन विकास वाघमेसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.